नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीटीटी 2025 निकाल लागलेला आहे. पण आता डिजिलॉकर वरून हे सर्टिफिकेट आणि मार्कशीट कसं डाउनलोड करावं, काही विद्यार्थी मित्रांना विद्यार्थ्यांना इश्यू येत आहे. तो आहे नेम मिसमॅच इश्यू. तो या संदर्भात हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि मी सांगतो तसं फॉलो करा. कदाचित पहिल्या प्रयत्नात होणार नाही, तुम्हाला परत प्रयत्न करावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर 100% तुमचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट तुम्हाला डाउनलोड करता येणार. सो काय प्रोसेस आहे थोडक्यात समजून घ्या. डिजिलॉकर वरून कसे काढावे, नावात मिसमॅच असल्यास काय करावं, किती दिवसात मिळते सर्टिफिकेट. आणि काही उमेदवारांचं ऑलरेडी मिळालेलं आहे मिसमॅच असून सुद्धा त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये इतरांनाही कळवा की या प्रोसेसमध्ये अजून काय काय गोष्टी आहेत ज्या की कदाचित माझ्याकडून मिसिंग झाल्या असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये पण इतरांना काढता यावं यासाठी नक्की कमेंट करून टाका. सो बघूया आपण मिसमॅच असेल नाव तर कसं डाउनलोड करायचं. मिसमॅच नसेल तर तुम्हाला डायरेक्टली डाउनलोड करता येतं, काही प्रॉब्लेम नाही. इश्यू डॉक्युमेंट जायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं. चला तर तिकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी कडनं सीडी नवीन जी सीडी अपकमिंग 6 सप्टेंबरला एक्झाम असणार आहे, त्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच तुमच्या मित्रांना नक्की कळवा. तुम्ही असेल तर तुम्ही जॉईन करा. ही बॅच तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश माध्यममध्ये पूर्ण टीम शिकवणार आहे, कारण क्वेश्चन पेपरचं लँग्वेज सुद्धा तुम्हाला हिंदी आणि इंग्लिशच असणार आहे. पीपीटी पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहेत, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. हे सगळं तुम्हाला एकाच बॅच मध्ये लगेच जॉईन करू शकता. आणि टीईटीची फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू केली, ज्या 35 दिवसामध्ये तुम्हाला तयारी करण्यासाठी. इथे 15 मे पासून बॅच आहे, व्हॅलिडिटी 21 जून पर्यंत आहे, याची 6 महिन्याची आहे. सो दोन्ही फीचर बॅचचे फीचर सारखेच आहे. इथे तुम्हाला टू द पॉइंट शिकवणारी टीम असणार आहे, तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड शिकवणार आहे, बेसिक कन्सेप्ट वगैरे क्लिअर होणार नाही. सो असेच विद्यार्थ्यांनी इथे ही बॅच जॉईन करा. फक्त 799 ची बॅच आहे, लगेच जॉईन करू शकता. जुन्या विद्यार्थ्यांना दोन्ही बॅचमध्ये 50% ऑफ असणार आहे. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. आता डिजिलॉकरवरून कसं डाउनलोड करायचं, एकतर मोबाईलला किंवा एकतर तुमच्या डेस्कटॉपला तुम्ही डिजिलॉकर ऍप डाउनलोड करा. जसं की इथे मी बघतो डिजिलॉकर मी डाउनलोड केलेलं आहे. मी तुम्हाला कम्प्युटरवरती घेतलेलं आहे, तुम्ही मोबाईलवरती घेऊ शकता. इथे ओपन केलं डिजिलॉकर, त्यानंतर तुम्हाला काय करायचं, लॉग इन करायचं. इथे लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर ऑप्शन येतं बघा, तुमचा मोबाईल नंबर जो की आधार कार्डला लिंक असणारा मोबाईल नंबर इथे टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे काय विचारतं, कंटिन्यू करायचं. कंटिन्यूवर क्लिक केलं की तुम्हाला तुमचा ईमेल आयडी व्हेरीफाईड करायचा, ईमेल आयडी टाकायचा. जो तुमचा ईमेल आयडी असेल तो लगेच कनेक्ट होऊन जातो. ईमेल आयडी झाला की पुढे जायचं, तुम्हाला ओटीपी, तुमच्या मोबाईल नंबरला ओटीपी येतो, तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. हा ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला पुढे जायचंय बघा, तुमचा आधार नंबर पण टाकायचा, तो व्हेरीफाय करून घ्यायचा. व्हेरीफाय झाला की मग पुढे परत तुम्हाला ओटीपी येतो तुमच्या मोबाईलला, तुमचा आधार नंबर पण व्हेरीफाय होऊन जातो. आणि मग तुम्हाला 6 डिजिट सिक्युरिटी पिन टाकायचा. जर तुम्ही विसरला असाल तर नवीन बनवायचा असेल तर नवीन बनवू शकता. अदरवाईज तुम्हाला आता जुनं माझा अकाउंट असल्यामुळे डायरेक्ट मला पिन विचारलाय, तुम्हाला तो पासवर्ड बनवावा लागणार. तो बनवला, माझा अकाउंट ओपन झाला. तर माझा अकाउंट ओपन झाल्यानंतर मला असं दिसतंय बघा, मोबाईलला खाली मेनू ऑप्शनवर क्लिक केलं की तुम्हाला हे ऑप्शन दिसतील बघा असे. आता ही काही थोडेफार ऑप्शन इकडे तिकडे होऊ शकतात, हे कम्प्युटरवर ओपन केले असल्यामुळे. या इथे ऑप्शन दिसतात. तर तुम्हाला काय करायचं, तुमचं सीटीटीचं सर्टिफिकेट डाउनलोड करायचं. मग मेनू कार्डवर क्लिक करा, तुम्हाला हे सगळे ऑप्शन दिसतात. इथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, डिजिलॉकर सर्व्हिस नावाचा ऑप्शन आहे बघा, डिजिलॉकर सर्व्हिस, त्यावरती क्लिक करा. किंवा अबाउट डिजिलॉकर, ह्या दोघांपैकी एकावरती क्लिक केलं. मी आता बघा इथे क्लिक केलेलं आहे, कशावर, अबाउट डिजिलॉकर वरती क्लिक केलं. ओके, तुम्ही क्लिक केलं तुम्हाला डायरेक्ट मोबाईलवरती काय दिसेल, रेज ऑब्जेक्शन असा ऑप्शन दिसतो मोबाईलवर. आणि कम्प्युटरवरती गेला तर तुम्हाला खाली नीड हेल्प आहे. आणि मोबाईलवरती सुद्धा, मोबाईलवरती तुम्हाला नीड हेल्प नावाचा ऑप्शन दिसेल बघा, मोबाईलवरती नीड हेल्प असा ऑप्शन दिसेल तुम्हाला. आणि कम्प्युटरवर तुम्हाला काय इथे अबाउट डिजिलॉकर ऑप्शन दिसेल. यावरती क्लिक केलं की नीड हेल्प आहे. नीड हेल्पवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ऑप्शन येतो बघा, याला यस म्हणायचं आहे. ओके म्हणायचं. म्हणजे काय म्हणतं, यू आर बिंग रिडायरेक्टेड टू अन एक्सटर्नल वेबसाईट, प्लीज नोट दॅट डिजिलॉकर इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एक्सटर्नल वेबसाईट कंटेंट अँड प्रायव्हसी पॉलिसी. ओके करायचे. ओके केल्यानंतर तुमच्या समोर ओपन होतं बघा, हे मोबाईलला हे विचार डायरेक्ट हे ओपन होणार आहे बघा, तुमचं हेल्प डेस्क डिजिलॉकर कडनं. हे हेल्प डेस्क, वेलकम टू डिजिलॉकर एंट्री लॉकर सपोर्ट. यामध्ये सांगितलं, युजर मे राईट टू हेल्प डेस्क ॲट NEGD.in to raise their queries or continue to submit and track request online by signing is here. मग तुम्हाला इथे काय करायचं, डिजिलॉकर सपोर्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे, हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं डिजिलॉकर आहे बघा. इथे तुम्हाला मेल आयडी टाकायचा आणि सबमिट करायचा. मेल आयडी सबमिट केला की समोर ओपन होते तुमच्या बघा, इथे काय येते, ओपन
डिजिलॉकर ओटीपी सेंड टू युअर मेल आयडी, तुमचा मेल आयडी कन्फर्म करायचा आहे, ओटीपी टाकायचा, ओटीपी टाकून सबमिट करायचा आहे आणि मग तुमच्या समोर ओपन अ न्यू तिकीट, तिकीट ओपन होते. तुमचं फुल नाव टाकायचं, पूर्ण नाव टाकायचं, जे तुमचं नाव आहे. आता इथे कोणतं नाव टाकायचं, तर आधार कार्डवर जे नाव आता सध्या आहे ते नाव तुम्हाला टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, नीड हेल्प याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता नीड हेल्प वरती क्लिक केलं तुम्हाला काय ऑप्शन येतोय, नेम मिसमॅच इश्यू. इथे बघा नीड, इथे क्लिक केलं की नेम मिसमॅच इश्यू असा ऑप्शन टिक करायचा आहे. सब कॅटेगरी सर्टिफिकेट वर क्लिक करायचं आहे, सब कॅटेगरी अदर सर्टिफिकेट वरती क्लिक करायचं. ओके, इथे क्लिक केलं की पुढे जायचं तुम्हाला. इथे खाली लगेच ऍड डिटेल्स ऑप्शन बघा, ऍड डिटेल्स यामध्ये काय टाकायचं, सपोज मी टाकलं बघा, माय ऑल एज्युकेशन सर्टिफिकेट आर विथ माय ओल्ड नेम. बघा प्रीती अनिल जाधव, माझं काय हे ओल्ड नेम आहे, हे काय माझं ओल्ड नेम आहे जे मी टाकलंय. त्यांना पूर्ण बघा ही माहिती भरताना प्रॉपर भरा, नाहीतर त्यांना जर तुमचा प्रश्नच कळला नाही तर रिप्लाय येणार नाही. तुम्ही गिचिडी मिचिडी काहीतरी टाकून दिलं, तुम्हालाही कळत नाही काय टाकलं, त्यांना काय कळणार आहे. सो व्यवस्थित टाका. पहिले काय टाकलं मी की माझे सगळे एज्युकेशनल डॉक्युमेंट हे ह्या नावाने आहे, पहिला मग दुसरा. देन माय चेंज नेम ॲज पर न्यू आधार. आता तुमचं नाव बदललंय ना, मग ते नवीन नाव मी इथे टाकलं बघा, प्रीती अनिल जाधव. आता इथे प्रीतीमध्ये PRI होता, PRI होता आणि नवीन नाव मी घेतलं यामध्ये PREETI आहे. हे नवीन नाव माझं, बाकी सेम आहे. ओके, असं टाकलं मी नवीन नाव. पुढे गेलो मी, जसं की तुमचं ओल्ड नेम काहीतरी होतं आणि आता नवीन आधारवरचं तुमचं नाव जे असेल ना ते तुम्हाला इथे टाकायचं बघा. ओल्ड हे आता तुम्हाला काय, नवीन नाव म्हणजे कोणतं, तुमचं आधारवर असलेलं नाव किंवा ज्या नावाने तुमचं सर्टिफिकेट आलेलं आहे ते नाव तुम्हाला इथे मेन्शन करायचं. आता हे थोडं गोंधळ तुम्ही लक्षात घ्या, नाही तर मग काय तुम्हाला इथे काय नाव हेच कळणार नाही तुम्हाला. तुमचं नाव काय नावाने आहे, तुमचं सर्टिफिकेट काय नावाने आलेलं आहे, त्यानुसार इथे तुम्हाला बदल करणं अपेक्षित आहे. सपोज जुनं नाव वेगळं आहे आणि नवीन नाव वेगळं आहे, नावात बदल झाला आणि त्या नावाने सर्टिफिकेट आला असेल ते नाव इथे टाकणं अपेक्षित आहे. ओके, आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. माय नेम चेंज आफ्टर माय मॅरेज अँड पब्लिश्ड इन मॅरेज सर्टिफिकेट डेटेड. आता तुमच्याकडे एक तर मॅरेज सर्टिफिकेट असेल तर त्याचा प्रूफ द्या, नाहीतर तुमच्याकडे गॅजेट असेल त्याचा प्रूफ द्या, नाही तुमच्याकडे ऍफिडेविट असेल, शक्यतो यांना गॅजेटच लागणार आहे, त्याचं प्रूफ तुम्हाला द्या. ज्याच्यात नावात स्पेलिंग मिस्टेक असेल ऍफिडेविट पण तुम्ही जोडू शकता. ओके, पण शक्यतो गॅजेट असलेलं योग्य राहील, प्रॉपर तुम्हाला लगेच रिप्लाय येईल. ओके, म्हणजे बघा तुम्ही पहिलं नाव हे होतं, माझं चेंज झालेलं नाव हे आहे आणि याचा प्रूफ मी इथे दिलाय बघा. लगेच काय दिला प्रूफ, माझं गॅजेट आहे किंवा मॅरेज सर्टिफिकेट आहे. मुलींच्या बाबतीत मॅरेज सर्टिफिकेट, मुलांच्या बाबतीत गॅजेट लागेल. ओके, मग पुढे गेलो घेऊन मी तुम्हाला बघा, इन CBSE सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. बरोबर, इन सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे CTT डिसेंबर 2022 तुमची जी एक्झाम जेव्हा झाली त्याबद्दलची माहिती टाका. डिसेंबर 2022 माय ऍप्लिकेशन विथ माय ओल्ड नेम. तुमचं ऍप्लिकेशन काय होतं, ओल्ड नेमनी होतं, तुम्ही इथे टाकलं बघा. माझं काय ऍप्लिकेशन जे होतं ना, माझ्याकडे चुकून हे काय झालंय, ओल्ड नेमनी झालेलं आहे. माझ्या आधारवर तर हे नाव आहे पण माझं झालंय ओल्ड नेमने, ओल्ड नेम. ओके, ते नाव टाकलं, ओल्ड नेम टाकलं, आय बघा प्रीतीमध्ये आय, ओल्ड नेम टाकलं, रोल नंबर टाकून दिला तुम्ही, ऍप्लिकेशन नंबर पण टाकून. बघा हे डिटेल्स तुम्हाला टाकणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्ही काय बघता एवढं टाकून द्याल पुढे जाणार आणि त्यांना व्हेरीफाय करता येईल ना. हा, रोल नंबर चेक केला, ऍप्लिकेशन नंबर चेक करून नाव चेक केलं, हा बरोबर आहे तुमच्या नावाचं, आमच्याकडे सर्टिफिकेट आहे, त्यांनी चेक केलं. पुढे बघा काय टाकलंय, बट ॲज पर अबोव मेन्शन रिझन माय नेम इज चेंज ऑन प्रेझेंट आधार. आता प्रेझेंट आधार तुमचं नाव चेंज झालेलं आहे, ओल्ड नावाने फॉर्म भरला पण तुमचं प्रेझेंट ऍड्रेस नाव चेंज झालंय आधारनुसार. That's why I am facing to availability of my mark sheet and passing certificate in DigiLocker. त्याच्यामुळे माझं डिजिलॉकरला पासिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट अपलोड होत नाही किंवा डाउनलोड करता येत नाही. का, कारण मी फॉर्म भरला होता ओल्ड नेमनी, माझं नवीन नाव हे आहे. इथपर्यंत कळलं. ओके, पुढे, सो प्लीज डू अवेलेबल माय CD मार्कशीट अँड सर्टिफिकेट इन माय डिजिलॉकर अकाउंट, ऑल रिलेटेड डॉक्युमेंट्स अटॅच बिलो, थँक्यू. आता याचे हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला प्रूफ मध्ये काहीतरी द्यावं लागेल ना, नाहीतर टाकलं फक्त ते काय व्हेरीफाय करणार नाही का, त्यांना प्रूफ लागेल. मग खाली डॉक्युमेंट अपलोड करा, तुम्हाला खाली ऑप्शन दिले, तुम्ही काय करा तुमच्या डेस्कटॉपवरती मोबाईलवरती सगळ्या इमेजेस घेऊन ठेवा, सगळ्या इमेजेस PDF मध्ये किंवा JPG मध्ये बनवून ठेवा, ज्या की तुम्हाला इथे अपलोड करायच्या आहे. ओके, बनवून ठेवल्या तुम्ही. बघा मी टाकलंय CD सर्टिफिकेट जे मी तुम्ही काढलंय, बरोबर आहे. CD सर्टिफिकेट मला मी स्क्रीनशॉट घेतलाय, गॅजेट आहे माझ्याकडे किंवा मॅरेज सर्टिफिकेट आहे माझ्याकडे, न्यू आधार कार्ड आहे, ओल्ड आधार कार्ड आहे, आणि स्क्रीनशॉट डॉक्युमेंट इतर काय डॉक्युमेंट असेल ते प्रूफ म्हणून ते पण माझ्याकडे अवेलेबल आहे. मग मी पुढे गेलो, काय पुढे, ड्रॉ फाईल हिअर ऑर चूज देम. मग चूज करायचं आहे, चूज करून तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलवरले इमेज जे आहे JPG मध्ये PDF मध्ये असतील ना त्या सगळ्या इथे तुम्हाला काय करायचं आहे, अपलोड करायचे. जेवढे जेवढे डॉक्युमेंट त्याला प्रूफ म्हणून तुम्हाला जमा करायचे असेल, अटॅच करायचे सगळे अटॅच करा. अटॅच केलं, सबमिट केलं. सबमिट केल्यानंतर काय होतंय, वेलकम टू द सपोर्ट सिस्टम, ते लगेच काय करतं, तुमचं तिकीट जनरेट करतं.
बघा इथे तिकीट जनरेट झालाय. आतापर्यंत बऱ्याच लोकांनी तिकीट केले म्हणून बघा किती मोठा आकडा आहे हा. हा तुमचा आकडा आहे. नेम मग खाली लगेच दिसतं बघा काय इश्यू आहे. नेम मिसमॅच इश्यू सर्टिफिकेट बद्दलचा आहे. ऑदर सर्टिफिकेट आहे. लास्ट अपडेट झालाय सपोज 13/5/2026 ला. ओके. क्रिएट न्यू तिकीट गरज नाही, तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे. इथे क्रिएट न्यू तिकीट हे आहे. हे तिकीट तुम्हाला जनरेट करायचं क्रिएट न्यू तिकीट. मग तुम्ही याला तिकीट बघा, तुमचं तिकीट दिसतंय, नेम मिसमॅच सगळं दिसतंय. तुम्ही डायरेक्ट मेलला रिप्लाय तुमच्या हे मेलला रिप्लाय येतो. काय रिप्लाय येतो, इथपर्यंत आला तुम्ही, हो तिकीट तुमचं बनलेलं आहे, इथपर्यंत तुमचं काम संपलेलं आहे. नवीन जर असेल तर नवीन बनवू शकता. इथपर्यंत काम संपलंय तुमचं, तुमच्या मेलवर तुम्हाला रिप्लाय बघा. आता हा मेलला रिप्लाय आलाय काही विद्यार्थ्यांना बघा. डिजिलॉकर सपोर्ट कडून रिप्लाय आलाय 11:16 AM ला. टू मी स्वतःला मेल आलाय. डिअर युजर, प्लीज शेअर स्कॅन कॉपी ऑफ डॉक्युमेंट विच you want to fetch in DigiLocker or complete details of document whichever is available. Full name on document of education board. त्यानंतर काय, year of passing session and month, roll number, registration number, seat number, serial. बघा इथे दाखवलं मी तुम्हाला. पुढे कुठपर्यंत आलो मी, हा इथे आलोय आपण. सीट नंबर, सिरियल नंबर ऑन डॉक्युमेंट, टोटल मार्क्स अलॉंग विथ आधार नंबर, मोबाईल नंबर, स्क्रीनशॉट ऑफ एरर सो वी कॅन चेक द इश्यू अँड असिस्ट यू फ्युचर. आता त्यांनी हा मेल पाठवलाय. याच्यात त्यांनी जे जे तुम्हाला मागितलं त्यांना तुमचा मेल भेटला, पण तुमच्या मेलचा अजून त्यांना डिटेल्स कळलं नाहीये. त्यांना जे इश्यू तुमचा तो कळला नाही. त्यांनी परत तुम्हाला मेल दिला की असं असं आम्हाला पाठवा. आता हे नीट बघा आणि हे नीट बघून नीटच पाठवा, नाही तर चुकीचे पाठवाल तर ते सॉरी म्हणून टाकतील, संपला विषय. तो हे प्रॉपर त्यांना रिप्लाय द्या. थोडंसं करावं लागणार तुम्हाला. तुम्हाला सर एवढं करायचं का, करावं लागणार, काय करणार आहे. केलं, प्लीज चेक द स्टेटस ऑफ युअर तिकीट ऑन. आता तुमचं ते खाली एक मेसेज पण द्या तुम्हाला. तुमचा तिकीट नंबर तुमच्याकडे असतो बघा. याच्यावरती क्लिक केलं की तिकीटचा नंबर टाकला की तुम्हाला तुमचा तिकीटचा इश्यू कुठपर्यंत आहे, स्टेटस काय ते पण चेक करता येतं. बाय एंटरिंग युअर तिकीट नंबर अँड ईमेल ॲड्रेस, we request you to respond on the web form or further assistance as we are not accepting user response via email DigiLocker. मग इथे तुम्हाला रिप्लाय पण त्यांना द्यायचा असतो. आता पुढे बघा, चेक तिकीट स्टेटसवर चेक केलं तुम्ही त्या मेल आयडी वरती, तुम्हाला ईमेल ॲड्रेस टाकायचा आणि तिकीटचा नंबर टाकायचा, व्ह्यू करायचं, तुमचं तिकीटचं स्टेटस तुम्हाला बघायला मिळतं बघा. डिजिलॉकर सपोर्ट पोस्टेड केलं त्यांनी, प्लीज शेअर स्कॅन कॉपी. त्यांनी त्या तिकीटवरती त्यांनी हा मेसेज दिला बघा, जो मेलवर पण आला होता तोच त्यांनी तिकीटवरती पण मेसेज दिला की तुमचं सगळं डिटेल्स आम्हाला पाठवा, सीट नंबर वगैरे सगळं सगळं पाठवा. आणि मग त्यांनी काय केलं, तुम्हाला बोर्ड, सीबीएसई एक्झाम, डिसेंबर हे सगळं माहिती तुम्ही टाकली, तुमचं रजिस्ट्रेशन नंबर वगैरे सगळं सगळं तुम्ही टाकलं की मग त्यांनी बघा इथे त्यांना रिप्लाय पण तुम्ही देऊ शकता. तिथेच तुम्ही रिप्लाय देऊ शकता. असं रिप्लाय दिला, सगळं डॉक्युमेंट्स पाठवलंय. प्लीज नोट दॅट युअर डॉक्युमेंट्स आर अटॅच हिअर, काइंडली चेक अँड प्रोव्हाइड द कन्फर्मेशन. बघा त्यांनी पाठवलंय, सीटी सर्टिफिकेट पीडीएफ आहे, सीटी मार्कशीट पीडीएफ आहे, पाठवून देतात ते डाउनलोड करायचं तुम्हाला. म्हणजे ही प्रोसेस तुम्हाला करावं लागेल. कधी कधी ह्या डॉक्युमेंट्सला रिप्लाय देताना 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस पण लागू शकतात. पण त्यांनी दिलेल्या रिप्लायवरती तुम्हाला त्यांना रिप्लाय करावं लागणार आहे, कारण त्यांना काही डॉक्युमेंटचे इश्यू असेल, त्यांना व्हेरीफाय करत असेल, तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करावं लागणार आहे. एक तर तिकीट नंबर तुम्ही चेक करा, स्टेटस चेक करा, तिथे काही रिप्लाय द्यावा तुम्हाला, किंवा मेल पण चेक करा. ह्या 2 गोष्टी तुम्हाला चेक करावं लागतील, त्यांना प्रॉपर रिप्लाय द्यावा लागेल. त्यांचं कन्फर्मेशन झालं की तुम्हाला ते डॉक्युमेंट्स पाठवून देतात. आणि मग शेवटी डिजिलॉकर सपोर्ट विचारतं पण, प्लीज नोट दॅट युअर डॉक्युमेंट्स आर अटॅच हिअर, काइंडली चेक अँड प्रोव्हाइड. येस आय कन्फर्म, येस एव्हरीथिंग इज करेक्ट, येस कन्फर्म द सेम. याच्यावर क्लिक करा, झालं, तुमचं डॉक्युमेंट्स तुम्हाला मिळणार आहे. ही प्रोसेस फॉलो करा. याच्यात अजून काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये टाका. अडचण एकच येऊ शकते, सर मी केलंय पण अजून आलं नाहीये. पण तुम्ही केलेली प्रोसेस बरोबर आहे का चेक करा. नाहीतर जर तुम्ही चुकीची प्रोसेस केली असेल तर रिझल्ट चुकीचेच येणार किंवा येणारच नाहीये. तो नीट करा. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि तुमचे इश्यू कमेंट बॉक्समध्ये टाका. असेच अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.